हमारे देश में ऐसे घोटाले क्यों हैं? सफेद लिबास और दिल काले क्यों हैं? फिर भी देश इनके हवाले क्यों हैं? जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, जब तक सच के मुंह पर ताले रहेंगे, झूठ के हाथों में तलवार और भाले रहेंगे, तब तक इंसान रहेगा भूखा और शैतान के मुंह में निवाले रहेंगे और शैतान के मुंह में निवाले रहेंगे. नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. 21 जून 2026 ची टेटी परीक्षा 8 दिवसांना पुढे ढकलली आणि 28 जून 2026 रोजी ती ठरवली. बरं, 2 मिनिट एखादी उमेदवार परीक्षा केंद्रावर उशिरा जर आले तर त्यांना आतमध्ये एंट्री नसते. ही कडक शिस्त. आणि आठवडाभराने परीक्षा इकडं तिकडं झाली. बरं, इथपर्यंत सगळ्यांनी स्वीकारलं, चला काय अडचण नाही, नीटची परीक्षा. 28 जून 2026 ला ठरलेली परीक्षा झाली का नाही झाली का? पेपर फुटला. कोण अपात्र ठरला? महाराष्ट्र सरकार अपात्र ठरलं, परीक्षा परिषद अपात्र ठरली, सगळी सिस्टीम अपात्र ठरली. आणि अशा अपात्र सिस्टमनं 10 वर्ष, 15 20 25 वर्ष शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची पात्रता तपासणं हे योग्य आहे का? बरं, हे आपलं अपयश, आपली अपात्रता लपवण्यासाठी नवे खेळ मांडणं. काय नवा खेळ? आता टीटी परीक्षा ही ऑनलाईन करायची, IBPS कडे द्यायची. खरं तर मूळ मुद्दा आहे, प्रश्नपत्रिका फुटलीच नाहीये, प्रश्नपत्रिका छापल्याच नाहीयेत, प्रिंट झाल्याच नाहीये. असं जर असतं तर त्या ठाण्याच्या पालघरच्या 10 शिक्षकांनी घेतली 2 लाखाला 4 लाखाला ती प्रश्नपत्रिका, त्यांच्याकडे तर मिळाली असते. 4-10 शिक्षक सापडले असते ना. एकही शिक्षक सापडले नाही. जे काही एजंट सापडले ते महाराष्ट्राच्या बाहेरचे, आता ते गायबही झाले असतील. गंमत बघा. तर गंमत काय, तर हे कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी ऑनलाईनला द्यायचं होतं. मग परीक्षा आता ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार यावर वातावरण सुरू आहे. MPSC दिली ऑनलाईन. बरं, ही ऑफलाईन का ऑनलाईन, याच्यामध्ये काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा आत्तापर्यंतचा आपला सगळा अनुभव एकदा तपासूया आणि मग सरकारला सांगूया की नेमकं परीक्षा कोणती योग्य आहे आणि काय योग्य आहे. हा वाद आहे. या वादावर आपण आत्तापर्यंतच्या परीक्षांचा अनुभव पाहूया. ओके, तर उमेदवारांची सगळ्यांची मागणी आहे ऑनलाईन नकोच आहे. सध्याची ऑनलाईन परीक्षा पद्धत ही पूर्ण अपयशी ठरलेली आहे. CTET ऑनलाईन होती, ती ऑफलाईन आणली, तुम्ही आता ऑनलाईन मध्ये उड्या मारता होय. गंमत बरोबर का नाही? अनेक परीक्षा. आता पहा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. इथं ऑनलाईन टीईटी, ऑफलाईन टीईटीच्या ऑनलाईन टीईटी अभ्यासक्रम फॉलो होत नाही. कोणत्या विषयाचे किती प्रश्न आले काय लक्षात राहतं एकदा परीक्षा देऊन आले? अभ्यासक्रमच फॉलो होत नाही. ऑफलाईनला मात्र आपल्याला कळतंय. आणि आतापर्यंत परीक्षा परिषदेनं 30 जे काय प्रश्न सांगितले ज्या विषयांवर, त्या पद्धतीनं अभ्यासक्रम फॉलो झालाय. बरं, काय पुरावा आहे? पेपर देऊन आल्यानंतर तुम्हाला एक तर प्रश्नपत्रिका मिळतच नाही. 8-10 दिवसानंतर तुम्हाला जर मेलवर येणार असेल ती प्रश्नपत्रिका, तुम्हाला 8-10 प्रश्न चेंज करून आले, काय कळणार आहे? उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका ऑनलाईन मध्ये येतच नाही. सगळ्यात मोठी फसवणूक आहे. मात्र ऑफलाईनला प्रश्नपत्रिका मिळते, त्याचबरोबर आपली उत्तर पत्रिकेची OMR शीटची कॉपी सुद्धा मिळते, जेणेकरून मी हे कोण या प्रश्नाचं हे उत्तर दिलं होतं, मला हे इतके मार्क पाहिजे. त्याच्यानंतर निकाल, काय निकाल? प्रश्नपत्रिकाच नाही, प्रश्न कोणते आले याचाच मिळ नाही. मनमानी कारभार, कोणताही निकाल लावा. IBPS तसंच करताय. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचा अनुभव आहे म्हणून ऑनलाईन मध्ये निकालात अनागोंदी असते, मात्र ऑफलाईन मध्ये क्लिअर असतं. OMR शीट, प्रश्नपत्रिका समोर आहे, हा सूर्य हा जयद्रथ, आणि म्हणून निकालामध्ये पारदर्शकता असते. बरं, दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ऑनलाईनच्या तंत्रज्ञानाचा वापर. तांत्रिक अडचणी येतात अनेक ठिकाणी. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी बरोबरच अनेक ऑनलाईन परीक्षांना अर्धा तास कॉम्प्युटर सुरूच झालं नाही, अर्धा तास मध्येच बंद पडलं. काही त्या सिस्टमला काहीच करता नाही आलं. कुणाकडे तक्रार करायची काहीच नाही, सिस्टम काहीच नाही. त्या तुलनेमध्ये ऑफलाईनची परीक्षा प्रश्नपत्रिका वेळेवर दिली, काम सुरू होतं. कसल्याही तांत्रिक लाईट गेली, स्फोट झाला, कॉम्प्युटर जळालं, काहीच नाही.
इतकं तर साधं सर्वांना कळतंय. मग सरकार कुठल्या अमेरिकेच्या टेक्नॉलॉजीच्या जोरावर ऑनलाईन परीक्षा घ्यायची कुणाच ठाऊक. आपल्याकडे तर 100% अचूक टेक्नॉलॉजी नाहीच आहे. अभ्यासक्रम ऑफलाईनद्वारे फॉलो होतो, तो आपल्याला दिसतो, कळतो. ऑनलाईनला असा सगळा गोंधळ असतो, काहीही फॉलो केला जात नाही. आणि म्हणून अभ्यासक्रम बाबतीत ऑफलाईनच सक्सेसफुल आहे. इथं नियमबाह्य प्रश्नपत्रिका परीक्षेचा मूळ हेतूच डावलला जातो, नुसती परीक्षा होते, बाकी काहीच होत नाही. म्हणून ऑफलाईन अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये परफेक्ट आहे. याच्यानंतर आता ही टेक्नॉलॉजी टाइम आउट ह्या ऑनलाईनची टेक्नॉलॉजीचं काही खरं नाही. कधीही कॉम्प्युटर जे आहेत बंद पडतात, पॉज होतात, हँग होतात, कितीतरी वेळ अर्धा तास. त्याचबरोबर ज्यांनी 50 वर्ष आता वय झालेलं आहे, 50-55 वर्ष वय, अशा शिक्षकांना या सगळ्या टेक्नॉलॉजीचा किती प्रॉब्लेम होणार आहे. जमणार आहे का आताची टेक्नॉलॉजी? नाही जमणार. हा सुद्धा एक महत्वाचा प्रॉब्लेम ऑनलाईनचा आहे. आणि त्या स्क्रीनवर प्रश्न वाचणं सुद्धा अडचणीचं ठरतं, प्रॉब्लेमॅटिक ठरतं. तुम्ही कशी प्रश्नपत्रिका देणार? आपण इथं ऑफलाईनला एका पेजवर डाव्या बाजूला मराठीमध्ये असते, दुसऱ्या पेजवर इंग्लिशमध्ये, ज्या काही भाषा निवडल्या त्यानुसार. आता तुम्ही कशी देणार? एका स्क्रीनवर इंग्लिशमधली किंवा मराठीतली, आणि मग दुसऱ्या स्क्रीनकडे जा तुम्ही, मग तिकडे इंग्लिशमध्ये. कुठल्या स्क्रीनवर जायचं यातच मेळ नाही. हे सगळं अवघड आहे. आणि म्हणून ऑनलाईनला ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना ही स्क्रोलिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं हे अतिशय किचकट आहे, ते योग्य नाहीये. याच्यानंतर पुढे परीक्षा संपल्यानंतर ऑनलाईनमध्ये काय मिळतं? काहीच नाही, बरोबर का नाही? तर ऑफलाईनला मात्र प्रश्नपत्रिका असते, OMR सीट असते, आणि म्हणून ऑफलाईन ही अतिशय गरजेची आहे. याच्यानंतर मूल्यमापन, तुमची प्रश्नपत्रिका, तुमची टेस्ट तपासायची. त्यामध्ये प्रश्न चुकले, आता मागच्या वर्षी आपण किती महिनाभर लढा देतो चुकलेल्या प्रश्नांच्या विरोधात. ऑनलाईनला प्रश्न चुकलेलेच कळायचे नाही. सांगा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये एकही प्रश्न चुकीचा नव्हता का आतापर्यंत घेतलेल्या 2017, 22, 23 आणि 25? एकही चुकीचा नव्हता. इतकं MPSC UPSC चे प्रश्न चुकतात, त्यांना चेंज करावे लागतात, प्रश्न रद्द करावे लागतात. आणि अशी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी अशी कुठल्या म्हणजे ब्रह्मदेवाने काढली होती का? एक बी प्रश्न चुकला नाही, कॅन्सल करावं लागलं नाही, उत्तर चेंज करावं लागलं नाही, काहीच नाही. का बरं? उमेदवारांकडे काहीच पुरावा नाही ना चुकलेल्या प्रश्नांचा. आम्ही काय बी गोंधळ घातला तरी काय? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चुकलेले प्रश्न, पुरावाच नाही, उमेदवारांचा आक्षेप गेला खड्ड्यात, हे सगळे सिस्टमचं अपयश आहे. आणि म्हणून उमेदवारांवर, साऱ्या महाराष्ट्रावर या माध्यमातून अन्याय केला जातोय, ऑनलाईनच्या माध्यमातून. हे सरकारला कळणं गरजेचं आहे. हे अगदी डोळे बांधून कारभार केल्याचं लक्षण आहे. गुणवत्तेवर, पात्रतेवर, ही सगळ्या प्रणालीच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्न आहे ऑनलाईनमुळे. अविश्वसनीय गुणदान योजना आहे, निकाल अविश्वसनीय, सगळी सिस्टम. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमेदवारांमध्ये MPSCच्या शिक्षकांच्या सर्व क्षेत्रामध्ये, सर्व उमेदवारांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे, नाराजी आहे. म्हणून हे स्पष्ट क्लिअर होतंय की सर्व उमेदवारांचं म्हणणं आहे, मागणी आहे की ऑफलाईनच परीक्षा व्हावी, ऑफलाईन पारदर्शकरित्या व्हायला पाहिजे. ऑनलाईन नको, ती सिस्टम योग्य नाहीये, ती अन्यायकारक आहे. ऑनलाईन परीक्षा असेल, प्रत्येक उमेदवाराला प्रश्नपत्रिका आणि OMR ची कार्बन कॉपी मिळते, आवश्यक आहे. हे अतिशय महत्वाचं. ती ऑफलाईन मध्ये गुणवत्तेवर आधारित, शंका विरहित, पारदर्शक निवड प्रक्रिया, भरती प्रक्रिया, परीक्षा प्रक्रिया व्हावी. आणि फक्त TET शिक्षक पात्रता परीक्षाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या कितीतरी शाळांमध्ये विद्यार्थी आहेत, पण शिक्षकांची संख्या अभावी आहे. त्या शाळेतले विद्यार्थी सोडून बाहेरच्या खाजगी शाळेमध्ये जायची ही वेळ ही सरकारमुळे येत आहे. आणि म्हणून लवकरात लवकर शिक्षक भरती संपूर्ण प्रक्रिया व्हावी, किंबहुना दरवर्षीची शिक्षक भरतीची आकडेवारी, विषय, पात्रता हे सगळं फिक्स असावं, परीक्षेच्या तारखा फिक्स असाव्यात, आणि त्या फॉलो करून वेगानं शिक्षक भरतीची प्रक्रिया घ्यावी.
जेणेकरून सुशिक्षित उमेदवारांना, डीएड बीएड धारकांना, बीपीएड धारकांना सगळ्या प्रकारच्या शिक्षकांची भरती व्हावी, तर सर्वांगीण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा होणार आहे. म्हणून लवकरात लवकर या प्रक्रियेची अधिसूचना काढावी, परीक्षा ऑफलाईनच घ्यावी, पारदर्शक निकाल लावावा, जलद नियुक्त्या व्हाव्यात, ही सर्व महाराष्ट्रातल्या शिक्षक बांधवांची, भगिनींची, सर्व नव्या उमेदवारांची मागणी आहे. आणि म्हणून सरकारनं याचा विचार करावा आणि परीक्षा टीईटीच नाही तर सगळी प्रक्रिया ऑफलाईनच घ्यावी आणि टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अतिशय अचूक आणि पारदर्शक घ्यावी. यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या शिक्षक बांधवांनी आणि भगिनींनी एकजुटीनं ही मागणी करावी, एकजुटीनं एकत्र येऊन ही मागणी करावी आणि यासाठी सर्वांनी एकत्र यावं हे माझं आव्हान आहे. या आव्हानासाठी आपण एकत्र येऊया आणि लढूया. धन्यवाद. जय हिंद.